व्हॉट्सअपला कॉल उचलत नाहीत म्हणून SMS केल्यावर सरांनी माझ्या भावाला कॉल केला, कॉल करून धमकावलं माझ्या भावाला. सचिन बंडगरच्या केसाला जरी धक्का लागला तर हाक्याचे नकली केस त्याच्याच हातात देऊ आणि त्याच्याच घशात त्याचे दात घालू, या सगळ्याची जंत्री आमच्यासोबत माझ्याजवळ आहे. हा भुंकला कुत्रा की मी दुसऱ्याच मिनिटाला सांगेल. लक्ष्मण हाकेंवर त्यांचा जुना ड्रायव्हर सचिन बंडगरने आरोप करताच आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा हाकेंवर निशाणा साधलाय. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील महूदमधील सचिन बंडगर यांनी लक्ष्मण हाकेंवर पगार न दिल्याचा आरोप केलाय. मी माझं कष्टाचं पैसे मागतोय, पगार मागितल्यावर हाकेंनी धमकी दिली असा आरोप बंडगरांनी केलाय. यावरून बंडगरांना धमकावलं तर हाकेचे दात घशात घालीन म्हणत अमोल मिटकरींनी इशारा दिलाय. मी पैसे मागले, इलेक्शन झाल्यावर सर आले घरी, बसलो आम्ही. सर इलेक्शन झाल्यावर मतदान टाकण्यासाठी गेले गावाकडे, तिथून जे गेले पुण्याला मी कॉल केले सरांना. मी 1-1.5 महिना मी सरांना कॉल करत होतो. सरांनी माझे कॉल उचलले नाहीत, इग्नोर करायचे, थांबा जरा बघू म्हणायचे. नंतर ना पुन्हा माझा मुलगा आजारी होता. मुलगा आजारी असताना मी सरांना SMS केले, व्हॉट्सअपला कॉल उचलत नाहीत म्हणून SMS केल्यावर सरांनी माझ्या भावाला कॉल केला, कॉल करून धमकावलं माझ्या भावाला, पगार मागतोय म्हणून. असं केलं सरांनी. मी केस करीन, मला हे आहे की मी SP ला सांगेन, मला वायपलस सुरक्षा आहे. मला कष्टाचे पैसे मागितल्यावर हा कुठून न्याय आणला? मी कष्ट केला ना, मी कष्टाचंच मागतोय माझं. मी कुठं तुम्हाला थोडीच मागतोय बाकीचं काय? माझा कष्टाचा पगारच मागतोय ना मी. सचिन बंडगर नावाचा त्याचाच एक कार्यकर्ता, आमचा OBC भाऊ, धनगर समाजातील एक घटक, हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा लढतोय म्हणून 5 वर्ष त्यासोबत निशुल्क ड्रायव्हिंग करत होता. आणि या हाक्यानी आमिष दिलं होतं की मी तुझ्या पत्नीला नोकरीवर लावून देणार. त्यांच्याकडून त्यांनी आर्थिक व्यवहार पण केला हाक्यानी. आणि हे मी नाही सांगत, हे हाक्यासोबतच राहणाऱ्या सचिन बंडगरांनी काही मिनिटांपूर्वी मीडियाला सांगितलेलं आहे. त्यामुळे OBCच्या टाळूवरचं लोणी खाणारा हा किती दळभद्री आणि किती नालायक असावा, हा किती नकली असावा, किती बदमाश असावा, हे सिद्ध परत एकदा झालंय. त्यामुळे हाक्याकडून त्या गरीब ड्रायव्हरचे पैसे तर आम्ही वसूलच करू, पण त्याला आम्ही 12-24 तासाचा अल्टिमेटम दिला होता माफी मागण्याचा. त्याला अजूनही त्याबाबत पश्चाताप नाही किंवा त्याला थोडीही लाज वाटत नाही. मात्र मी परत तुमच्या चॅनलवर सांगतो, त्याचे नकली धंदे, ते OBCला लुटून केलेलं त्यानं आर्थिक व्यवहार, विधानसभेच्या वेळी केलेले वेगवेगळ्या मतदारसंघातल्या तोडपाण्या, मागासवर्गीय आयोगाचं घेतलेलं आर्थिक व्यवहार करून पद, आणि नकली मिळवलेली प्राध्यापकाची डिग्री, आणि OBC मराठा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याकरता केलेले प्रयत्न, या सगळ्याची जंत्री आमच्यासोबत माझ्याजवळ आहे. हा भुंकला कुत्रा की मी दुसऱ्याच मिनिटाला सांगेल. यांनी अजूनही माफी मागितली नाही. त्याच्यामुळे हा किती, त्याची अवकात काय आहे हे महाराष्ट्राला दिसली. आणि त्याच्या ड्रायव्हरनी त्याची अवकात दाखवलेली आहे. त्याच्या ड्रायव्हरच्या परिवाराला, भावाला आणि त्यांच्या पत्नीला धमक्या देण्याचं हा काम करतोय. हनुमंत म्हणून त्यांचं एक सहकारी आहे, त्यांना पण धमक्या देण्याचं काम करतोय. मी तुम्हाला सांगतो, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. महाराष्ट्रातली सामाजिक चळवळ त्यांच्या सोबत आहे, अख्खी भीम संघटना त्याच्यासोबत आहे. सचिन बंडगरच्या केसाला जरी धक्का लागला तर हाक्याचे नकली केस त्याच्याच हातात देऊ आणि त्याच्याच घशात त्याचे दात घालू, एवढं मात्र त्यांनी ध्यानात ठेवावं. अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू आहे. अमोल मिटकरींनी तर हाकेंना थेट शिंगावर घेत हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. अकोल्याहून धनंजय साबळे आणि पंढरपूरहून नितीन शिंदेंसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.